आज आम्ही पंढरपूरचे प्रांताधिकारी व या शहराचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे। कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे। पंढरपूरमध्ये अधिक मासाची प्रचंड भाविकांची गर्दी आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांचा जमावबंदी आदेश झुगारून रोहित पवारांनी या ठिकाणी बेकायदेशीररित्या आंदोलन केलेलं आहे। त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे। मी राज्याच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतोय। अनेक गोरगरीब शेतकरी चळवळीतील किंवा इतर सामाजिक चळवळीतील लोक ज्यावेळेस आंदोलन करतात त्यावेळेस आपले पोलीस गुन्हे दाखल करतात आणि हे सोन्याचा चमचा घेऊन आलेले जन्माला आलेले रोहित पवार या ठिकाणी पोलीस प्रशासनाला वेठीस धरलं, भाविकांना वेठीस धरलं। आता विठ्ठल मंदिराकडे जाणारा हा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामधला मुख्य चौक आहे आणि या रस्त्याने हजारो लाखो भाविक त्यांची अडचण निर्माण झाली। यांचं आंदोलन, यांच्या गाड्या, VIP दौरे याच्यामुळं आमच्या या ठिकाणी पंढरपूरकरांची हेळसांड झाली। या ठिकाणी गोरगरिबांचे गाड्या आहेत, त्यांचं पोट पाणी या गाड्यावरती आपले माल विकून खाद्यपदार्थ विकून ते उपजीविका पंढरपूरचे हे मंडळी करतात। यांची 3-4 दिवस हेळसांड केली। याबद्दल रोहित पवारांवरती गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे। वाटत नाही का त्या आंदोलनातून शेतकऱ्याला काय मिळालं? शेतकऱ्याला या आंदोलनातून काहीही मिळालेलं नाही। शेतकऱ्यांचं आंदोलन मी 21 उपोषणं केली, आमच्या शरीराचं मात्र करून घेतलं, परंतु हे सत्ताधारी ज्यावेळेस हे सत्तेवरती होते त्यावेळेस आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले। अनेक शेतकऱ्यांच्या पोरावरती ह्यांनी खोटे गुन्हे दाखल केले। अहो, मावळमध्ये शेतकऱ्यांच्या माय मावल्यावरती गोळ्या चालवण्याचं काम यांनीच केलेलं होतं।